विपुल कदम कोण कोण त्यांचा गुहागर मतदारसंघाशी संबंध काय? राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकींना वेग आलाय. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. तोंडावर आलेल्या विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची चर्चा युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. त्यातच शिवसेना शिंदे गटाकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र या उमेदवारीला आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी विरोध केला. त्यामुळे येत्या काळात यावर मुख्यमंत्री शिंदे काय निर्णय घेणार याची उत्सुकता लागली आहे. कोकणातील गुहागर मतदारसंघातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांनी उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्याची माहिती समोर येतेय. विपुल कदम यांच्या उमेदवारीमुळे गुहागर विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मेहुण्याला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या उमेदवारीला आता शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी विरोध दर्शवलाय. विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटत नाही. अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल अशा शब्दात रामदास कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध केलाय. नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट दिली तर त्याचा पराभव नक्की असल्याचंही कदम यांनी स्पष्ट सांगितलंय. तसंच विपुल उमेदवार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा, पण मी गुहागर विधानसभा मतदारसंघात पाय ठेवणार नाही असंही रामदास कदम म्हणाले. रामदास कदम नेमकं काय म्हणालेत पाहूयात. विपुल कदम कोण त्यांचा गुहागर मतदारसंघाशी संबंध काय आणि त्यांना उमेदवारी कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून तिकीट देणार असतील, एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील तर ते शिवसैनिकांना भावेल असं मला वाटत नाही. शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष रात्रंदिवस ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपले नातेवाईक म्हणून गुहागरमध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्याला 100% पराभवाला समोर जायला लागेल. हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या